नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर। विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुमच्यापुढे महाराष्ट्राचं जे सेमी गव्हर्नमेंट आपलं कॉलेज आहे की अश्विनी मेडिकल कॉलेज सोलापूर ह्याविषयी अगदी ह्या कॉलेजविषयी पूर्णपणे डिटेल सांगणार आहे। तर तुम्ही अगदी व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा आणि गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा की त्यांनाही ह्याच्याबद्दल अगदी पूर्णपणे कल्पना येईल। तर तुम्ही अगदी स्क्रीनवरती पाहू शकता, मी झूम करून तुम्हाला दाखवते। हे कॉलेजचा कोड नंबर आहे 121212 असा हा कॉलेजचा कोड नंबर आहे। तर हा कोड नंबर ज्यावेळेस आपल्याला आपले ॲडमिशनच्या वेळेस हा कोड नंबर असणं खूप आवश्यक आहे। त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांना हा कोड नंबर प्रत्येक कॉलेजचा माहिती पाहिजे, त्या अनुषंगाने मी सांगत आहे। आणि त्याचबरोबर इंटेक ह्या कॉलेजचा 100चा असा आहे आणि ते कॉलेजचं इस्टॅब्लिशमेंट 2019चं राहिलेलं आहे। आणि ते कॉलेजची तुम्ही बिल्डिंग पण पाहू शकता याप्रमाणे। इकडे या अश्विनी मेडिकल कॉलेजचं हे पूर्णपणे बिल्डिंगचं स्ट्रक्चर दिलेलं आहे। आणि त्याचबरोबर अगदी तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता, मी पूर्णपणे अगदी हे कॉलेजचं फी स्ट्रक्चर पण तुम्हाला सांगणार आहे। पण त्याआधी तुम्ही अगदी जे काही आपले हे कट ऑफ 2024चे गेले होते त्याच्याविषयी अगदी मी तुम्हाला थोडक्यात सांगत आहे की जे लास्ट इयरला 2024मध्ये 15% इन्स्टिट्यूट कोठ्यामधून प्रत्येक कॅटेगरी वाईज किती विद्यार्थ्याला कशाप्रमाणे तिथे सीट्स अलॉट झालेल्या होत्या IQ कोठ्यामधून। तर ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्याला 161वरती सीट्स अलॉट झाली होती, OBCच्या विद्यार्थ्यांना 130 मार्कावरती सीट अलॉट झाली होती, SCच्या विद्यार्थ्याला 130 मार्कावरती इन्स्टिट्यूट कोठ्याची हे 15%नी सीट्स अलॉट झाली होती। त्यानंतर NTBच्या विद्यार्थ्याला 131 आणि SCBCच्या विद्यार्थ्याला 161। तर हे झालं विद्यार्थी मित्रांनो अगदी लास्ट इयरचं 15% इन्स्टिट्यूट कोठ्यामध्ये विद्यार्थ्यांना प्रत्येक कॅटेगरी वाईज कशाप्रमाणे ते सीट्स अलॉट झालेली होती। आणि त्यानंतर जे 85% कोठा असतो त्याच्यातून आपल्याला इथे ओपनिंग रँक कितीचा राहिलेला होता लास्ट इयरचा, तर तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता 38,915 हा ओपनिंग रँक राहिलेला होता। आणि क्लोजिंग रँक 85% कोठ्यामधून सुद्धा तुम्ही ते पाहू शकता 56,395 हा क्लोजिंग रँक राहिलेला आहे लास्ट इयर 2024चा। ओके, आणि त्यामध्येच 85% कोठा जो आहे त्याच्यातला कट ऑफ 2024चा किती गेला होता, तर अगदी प्रत्येक कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांनी आपापले पहा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की लास्ट इयरला कितीला गेला होता। तर ह्या वर्षी त्याच्यामध्ये तुम्ही 100 ते 120 एवढे मार्क तुम्ही कमी करून चला, म्हणजे तुम्ही अगदी तिथे ॲडमिशनसाठी ह्या वर्षी तुम्ही नक्कीच तुम्हाला तिथे ॲडमिशन होणार आहे। तर ओपन कॅटेगरीत पाहू शकता 617, OBCला 615, SCBCला 614, SCला 546, STला 412, VJला 594, NT1ला 570, NT2ला 570 आणि NT3ला 613। तर हे झालं लास्ट इयरचं 2024चा 85% कोठ्यामधला हा कट ऑफ मी पूर्णपणे 2024 सांगितलं आहे। तर ह्या प्रत्येक कॅटेगरी वाईज जे काही कट ऑफ आहे त्याच्यामध्ये तुम्ही 100 ते 120 मार्क तुम्ही मायनस करून चला, म्हणजे तुम्ही यावर्षी 2025साठी ह्या कॉलेजसाठी सेफमध्ये आहेत असं म्हणायला हरकत नाही। म्हणजे तुम्हाला तिथे सेमी गव्हर्नमेंटमध्ये कॉलेजमध्ये ॲडमिशन्स नक्कीच मिळणार आहे। आणि त्या कॉलेजविषयी अगदी फी स्ट्रक्चरही तुम्हाला अगदी इथे मी स्क्रीनवरती दाखवत आहे की प्रत्येक विद्यार्थ्यांना पॅरेंट्सला हे लक्षात आलं पाहिजे की त्या कॉलेजची फी स्ट्रक्चर किती आहे। तर प्रत्येक कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांनी आपापले पहा, म्हणजे लक्षात येईल। तर हे ट्युशन फीस मी प्रथम ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सांगते। तर त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्याला ट्युशन फीस, डेव्हलपमेंट फीस इथे दिलेली आहे। आणि त्यानंतर तुम्ही ते ट्युशन फीस पाहू शकता 9,86,000 एवढी फीस आहे ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी, ट्युशन फीस आणि डेव्हलपमेंट फीस। आणि अदर फीस ज्या आहेत हॉस्टेल, मेस, डेव्हलपमेंट चार्जेस जे आहेत ते पण त्यांनी इथे दिलेले आहेत। आणि हॉस्टेल मेस रिफंडेबल पण असतात, तिथे 1.5 लाख रुपये तिथे ते घेतात। असे हे टोटल जवळजवळ ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी अश्विनी मेडिकल कॉलेजसाठी इथे 12,16,830 एवढी अमाऊंट फर्स्ट इयरला भरावी लागत असते। आणि त्याचबरोबर SCBCच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा अगदी ट्युशन फीस, डेव्हलपमेंट फीस, हॉस्टेल, मेस असं हे टोटल म्हणून त्या विद्यार्थ्याला सुद्धा 7,23,830 एवढी आहे। आणि त्याचबरोबर पुढची आहे OBC कॅटेगरी, तर त्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा ट्युशन फीस, डेव्हलपमेंट फीस, हॉस्टेल चार्जेस, अदर जे सगळे चार्जेस मिळून त्या विद्यार्थ्याला सुद्धा 7,69,352 एवढी राहिलेली आहे। आणि त्याचबरोबर VJ, NT1, 2, 3 त्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा इथं फीस इथं अगदी टोटल मी तुम्हाला दाखवते। त्या विद्यार्थ्यांसाठी 3,29,173 रुपये एवढी फीस आहे। आणि त्याचबरोबर SC STच्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी ट्युशन फीस, डेव्हलपमेंट फीस इथे नसते, त्यामुळे अगदी अदर चार्जेस आणि हॉस्टेल्स असं हे टोटल मिळून SC आणि STच्या विद्यार्थ्यांसाठी इथे सेम फीस आहे। तर 2,23,530 SCच्या विद्यार्थ्यांसाठी आणि STच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा 2,23,530 एवढी आहे फर्स्ट इयरला। आणि त्याचबरोबर SCBC
त्याला आपण OBC असं म्हणतो, त्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा अगदी ट्युशन फीस, डेव्हलपमेंट फीस, हॉस्टेल मेस असं टोटल मिळून 3,29,173 एवढी टोटल फीस राहिलेली आहे लास्ट इयरला 2024मध्ये. तर सेम फीस यावर्षी 2025ला पण सेम फीस स्ट्रक्चर असणार आहे. अश्विनी मेडिकल कॉलेज अँड रिसर्च इन्स्टिट्यूट म्हणून हे जे आहे आपल्याला मराठवाड्यामध्ये हे कॉलेज खूप फेमस आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अगदी हे कॉलेजचं पूर्ण डिटेल्स अगदी मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. कॉलेजचा कोड नंबर, कॉलेजचा इंटेक 100चा आहे आणि त्या कॉलेजचा 85% कोठा आणि 15% कोठा लास्ट इयर 2024मध्ये कितीला गेला होता आणि 25मध्ये त्याच्यामध्ये तुम्ही अक्षरशः 120 मार्क ते त्यापेक्षा प्लस मार्क 120 किंवा त्यापेक्षा जास्त मार्क तुम्ही मायनस करून चला, म्हणजे तुम्ही नक्कीच ह्या कॉलेजला तुम्ही ह्यावर्षी 2025ला ॲडमिशन घेऊ शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, असेच तुम्हाला जर वरचीवर व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही नक्कीच आमच्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, की जेणेकरून तुम्हाला सगळे वरचीवर व्हिडिओ पाहायला मिळतील. आणि अगदी प्रत्येक कॉलेजचा, गव्हर्नमेंट आणि सेमी गव्हर्नमेंट कॉलेजचा, प्रत्येक कॉलेजचा मी अगदी कट ऑफ तुम्हाला प्रत्येक माझ्या व्हिडिओमध्ये सांगत आहे. त्यामुळे तुम्हाला ही गोष्ट लक्षात येईल. तर जे काही नवीन विद्यार्थी त्यांनी नक्कीच हे सबस्क्राईब करून ठेवा आणि गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा, त्यांना ह्याच्याबद्दल कॉलेजबद्दल पूर्णपणे कल्पना येईल. आणि ज्या विद्यार्थ्यांना पेड काउन्सिलिंगमध्ये सुद्धा आमच्या यायचं असेल त्याही विद्यार्थ्यांनी अगदी मेसेज किंवा कॉल करून मला अगदी त्याच्याविषयी डिटेल्स माहिती घेऊ शकता आणि तुम्ही आमचं पेड काउन्सिलिंग ग्रुप जॉईन करून तुमचं फ्युचरमध्ये डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण करू शकता. ओके फ्युचर डॉक्टर्स, ऑल द बेस्ट. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.